नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की फायनली आता इकडे रुद्रच्या समोर सत्य येणार आहे आणि ज्या पद्धतीने या सगळ्या गोष्टी होणार आहेत, रुद्र तिथे जाऊन ठणकावून सांगणार आहे की काहीही झालं तरी ही गिरिजा ही रुद्रप्रताप घोरपडे यांची बायको आहे आणि तिच्या बाबतीत हे सगळं असं झालेलं सहन करणार नाही। हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा मात्र रुद्रने कशा पद्धतीने वाट लावलेली आहे ते आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्याचबरोबर इकडे नागेश्वर घोरपडे यांची सुद्धा वाट लागणार आहे, कारण नागेश्वर घोरपडेला इतके दिवस असं वाटत होतं की काहीही झालं तरीही आपण या सगळ्या गोष्टी आपल्या पद्धतीने मॅनेज करणार आहोत, पण तसं काहीही घडलेलं नाही आणि ते मात्र त्याचीच वाट लागलेली आहे। हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण आपल्याच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। इकडे नागेश्वर घोरपडेंना फोन आलेला असतो आणि नागेश्वर घोरपडे मात्र म्हणत असतात की काहीही झालं तरीही या सगळ्या गोष्टी ज्या आहेत अशा पद्धतीने जर घडल्या तर नागेश्वर घोरपडे मात्र हादरलेला असतो, कारण त्याला कळलेलं असतं की आता गिरिजाला हे कळलेलं होतं की तिच्या बापाचा खून कोणी केलेला आहे। ही गोष्ट जेव्हा गिरिजाला कळलेली आहे आणि तेव्हा मात्र गिरिजाला या सगळ्या गोष्टी कळलेल्या आहेत, म्हणूनच आता इकडे नागेश्वर घोरपडेला या गोष्टीची भीती वाटायला लागलेली असते। नागेश्वर घोरपडेचं म्हणणं असतं की हे कसं शक्य आहे, म्हणजे ही गिरिजा आमच्या सोबत डबल गेम खेळायला निघाली, तिने आमच्या सोबत हे सगळं करतेय, म्हणजे तिने हे लग्न करतेय ते म्हणजे ही ते फक्त आमच्या बाबतीतले पुरावे मिळावे यासाठी करतेय। अशा सगळ्या गोष्टी आता लक्षात आलेल्या असतात आणि नागेश्वर मात्र हादरलेला असतो। इकडे रुद्र आता शुद्धीवरती येतो। रुद्र शुद्धीवरती आल्यानंतर मात्र रुद्राच्या डोक्यात काही गोष्टी आता क्लिक होऊ लागलेल्या असतात। रुद्राला कळतच नसतं की काय करू आणि कशा पद्धतीने ह्या गोष्टी हँडल करू, हा प्रश्न रुद्राच्या पुढे असतो। तेवढ्यातच वासंती त्याच्यासाठी ब्लॅक कॉफी घेऊन येते आणि रुद्र म्हणतो की हे सगळं काय आईसाहेब, म्हणजे ब्लॅक कॉफी, माझं डोकं जास्त ठणकतंय असं म्हटल्याबरोबर वासंती सांगते की हो, बरं वाटेल या ब्लॅक कॉफीने, ही ब्लॅक कॉफी घे रुद्र, असं म्हणत वासंतीने ब्लॅक कॉफी आणलेली असते आणि रुद्रला दिलेली असते। तेव्हा मात्र रुद्र म्हणत असतो, पण तुम्हाला कोणी सांगितलं की ब्लॅक कॉफीने बरं वाटेल? तेव्हा वासंती म्हणते की हे आलेत, यांनी सांगितलेलं आहे की तुला ब्लॅक कॉफी दिली तर बरं वाटणार आहे। तेव्हा रुद्र म्हणत असतो, म्हणजे आबासाहेब आलेत, आबासाहेबांनी मला या अशा अवस्थेत पाहिलेलं आहे। हे ऐकल्यानंतर रुद्राच्या पायाखालची जमीनच सरकते। रुद्राला तर कळायचं बंद होतं, त्याला कळतच नसतं की हे सगळं काय होऊन बसलंय आणि रुद्र म्हणत असतो की नाही, काहीही झालं तरीही मला आता या सगळ्या गोष्टी नीट हँडल कराव्या लागणार आहेत, एवढंच रुद्राच्या डोक्यात सुरू असतं आणि रुद्राला प्रश्न पडलेला असतो की करू काय आणि कशा पद्धतीने हँडल करू हे सगळं। आणि इकडे तेवढ्यातच आता फोन आलेला असतो वासंतीला विशाखाचा आणि विशाखा म्हणत असते की आली का गिरीच्या घरी? तेव्हा वासंती म्हणते नाही, अगं एव्हाना ती सापडायला हवी होती ना, म्हणजे काय झालं हे सगळं, हा प्रश्न पडलेला असतो। आणि मग मात्र वासंती म्हणत असते की नाही, अजून गिरिजा आलेली नाही, अगं ती कुठं असेल, काय झालं असेल? विशाखा म्हणते मला कळतच नाहीये की ती कुठं आहे, काय झाले नक्की, कारण कुशलनेच तिला कुठेतरी ठेवलेलं आहे। ही गोष्ट विशाखाच्या लक्षात आलेली असते आणि आता मात्र विशाखा म्हणत असते की आपल्यालाच आता काहीतरी करून तिचा शोध घ्यावा लागणार आहे। हे इकडं विशाखाच्या लक्षात आल्यानंतर आता वासंती आणि विशाखा दोघीही मिळून ठरवतात की काहीही झालं तरी गिरिजाला आपल्याला शोधावंच लागणार आहे आणि जोपर्यंत गिरिजाला आपण शोधत नाही तोपर्यंत या सगळ्या गोष्टींचा इथे अर्थ लागणार नाही। गिरिजा नक्की कुठे अडकली? आता रुद्र उठतो आणि म्हणतो हे सगळं करायची अजिबात गरज नाही, काहीही झालं तरीही गिरिजा कुठं आहे त्याच्याशी आपल्याला काही देणं घेणं नाहीये, कारण त्यांनी ज्या वेळेस ते डिवोर्स पेपर दिले त्याच वेळी सगळ्या गोष्टी संपलेल्या आहेत। आता आपल्याला या कोणत्याच गोष्टीशी देणं घेणं नाही, असं इकडे रुद्र स्पष्टपणे सांगत असतो आणि इकडे वासंती मात्र म्हणत असते की नाही रुद्र, काहीतरी वेगळं घडतंय, तुझ्या लक्षात येत नाही, असं वासंती सांगू लागते। आणि मग मात्र इकडे गिरिजा म्हणत असते की काय होऊन बसले हे सगळं आणि कशासाठी, काय करू मी या सगळ्याचं?
हे तिच्या लक्षात येत असतं, पण इथून बाहेर कशी पडणार हा मोठा प्रश्न उभा राहिलेला असतो. त्याच वेळी तिथे कुशल बसलेला असतो आणि गिरिजा मात्र रडत असते. गिरिजा म्हणत असते की रुद्र, अहो या ना तुम्ही, कुठे आहेत? मला ना कळत नाहीये हे सगळं काय चाललंय इथं. असं म्हणत गिरिजा स्वतःच्याच मनाशी बोलत असते. कुशलची मात्र इकडे वाट लागलेली असते, कारण आता कुशलला लवकरात लवकर लग्न करायचंय एवढंच त्याच्या डोक्यात असतं. आता रुद्र दारू पिऊन जो पडलेला होता ते फोटो कुशलने मिळवलेले असतात आणि ते सगळे फोटो तो गिरिजाला दाखवत असतो. गिरिजा म्हणत असते, काय केले सांग आत्ता, कसे आहेत रुद्र, काय केले तू रुद्रच्या बाबतीत? असं गिरिजा विचारू लागते. तेव्हा तो म्हणतो, काहीच केलेलं नाहीये. रडतेस कशाला? मी त्याला काही केलेलं नाहीये. आणि त्याची स्वतःची अवस्था त्याने स्वतः करून घेतली. पण एक गोष्ट लक्षात ठेवायचं, रुद्रच्या जीवनाची दोरी आणि आपल्या लग्नाची दोरी एकत्र जोडलेली आहे. त्यामुळं काहीही झालं तरीही रुद्रला जर जिवंत ठेवायचं असेल तर तुला हे सगळं ऐकावंच लागणार आहे. अशा पद्धतीने इकडे तो बोलत आहे. तेव्हा मात्र गिरिजा म्हणत असते की काय चाललंय हे सगळं, काय करू मी नक्की? रुद्र तुमच्यासाठी हे सगळं करते. रुद्र इकडे रडत असतो, त्याला वाईट वाटलेलं असतं. तो म्हणत असतो की आईसाहेब काय होऊन बसले हे सगळं, मला कळतच नाहीये. गिरिजा अशा कशा वागल्या? त्यांनी तुमच्या प्रेमाचा विचार केला नाहीये, माझ्या प्रेमाचा स्वीकार केला नाही, तरीही मी शांतच होतो. त्यांनी माझ्या प्रेमाचा स्वीकार केला नाही तरीही मी गोष्टी सोडून दिल्या. पण आता हे सगळं अति झाले, मला कळत नाही आईसाहेब मी काय करू ह्या सगळ्याचं. असं म्हणत आता ते दोघंही बोलत असतात. तेव्हा रुद्र आता रडायला सुरुवात करतो आणि रुद्र हा आईच्या मांडीवर डोकं ठेवतो आणि रडत असतो. रुद्र हे सगळं जे काही घडत असतं तेव्हा मात्र रुद्राला सुद्धा खूप वाईट वाटलेलं असतं. रुद्राला कळत नसतं की या सगळ्या गोष्टीतून आपण कसा मार्ग काढणार आहोत, काय होणार आहे, या कोणत्याच गोष्टीबद्दल काहीच कल्पना नसते. तेव्हा इकडे आई म्हणून रुद्र आई म्हणून अशी हाक मारत आहे आणि त्याच वेळेस इकडे वासंतीला खूप छान वाटतं, कारण आज रुद्रने पहिल्यांदा आई अशी हाक मारलेली असते. पहिल्यांदा रुद्र आई म्हणालेला आहे. इतके दिवस तो आईसाहेब म्हणत असतो, पण आज पहिल्यांदा त्याने आई अशी हाक मारून एक सुखद धक्का तिला दिलेला असतो. म्हणून वासंती खुश असते. तर इकडे आता कुशल म्हणत असतो की मी तुझ्या तोंडाचं सोडतोय, पण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, तोंडाचं सोडलंय म्हणून तिथून सटकायचं नाही, कारण एक मुलगी लग्नासाठी तुला तयार करायला येणार आहे आणि त्यामुळं काहीही झालं तरीही इथून पुन्हा बाजूला सरकण्याचा प्रयत्नही करायचा नाही. गाठ माझ्याशी आहे, नाहीतर तुला माहिती आहे की काय होऊ शकतं ते, कारण काहीही झालं तरीही मी तुला सोडणार नाही आणि तुला माहिती आहे तुझ्यापेक्षाही जास्त मी वाट लावू शकतो ती तुझ्या रुद्रची. त्याच्यामुळं मी जे काय सांगतोय ते गुपचूप ऐकायचं आणि मी जे काय म्हणाल ते सगळं करायचं, एवढं लक्षात ठेव. म्हणून तर इतके दिवस गिरिजा फक्त आणि फक्त रुद्रसाठी हे सगळं सहन करत आहे, कारण रुद्रच्या जीवाला धोका आहे. म्हणून गिरिजाने या सगळ्या गोष्टी सहन करायचं ठरवलेलं आहे. इकडे आता नागेश्वरला कळलेलं आहे. नागेश्वर मात्र भयानक चिडलेला आहे. नागेश्वर म्हणतो की काहीही झालं तरीही मला एक गोष्ट कळली पाहिजे की त्या कुशलला कोणी बाहेर काढलं, त्या कुशलला या सगळ्यातून कोणी बाहेर काढले, कुशल जेलातनं बाहेर कसा आला, असे प्रश्न आता नागेश्वर विचारत असतो. आणि त्या प्रश्नांची उत्तरं मात्र आता उर्वशीकडे नसतात. नागेश्वरने विचारलेलं असतं की कोणी काढलं मला सांगायचं पहिलं. तेव्हा ती म्हणते की मीच त्याला जामिनावर सोडवलं त्या गिरिजाला घरातनं बाहेर काढण्यासाठी. तेव्हा नागेश्वर म्हणतो की तुम्हाला काय वाटलं, गिरिजा ही सध्या तुमच्या या धमकीला घाबरून, म्हणजे तुम्ही रुद्रला मारण्याची धमकी दिली म्हणून गिरिजा या लग्नासाठी तयार झाली असं तुम्हाला वाटतंय? तर ते कदापि शक्य नाही, कारण गिरिजा या गोष्टीसाठी तयार झालेली आहे, तिला आमच्या विरुद्ध पुरावा मिळालाय, दत्तूला मारण्याचा पुरावा. दत्तूला कोणी मारलेला आहे हा पुरावा कुशलकडे आहे आणि कुशलने तिला तसं सांगितलेलं आहे, म्हणून ती या गोष्टीसाठी तयार झालेली आहे. हे ऐकल्यानंतर नागेश्वर म्हणत असतो, तुम्ही आमच्या नरड्याचा फास आवळायला निघालाय दीदी, तुम्हाला माहीत नाहीये आम्ही काय करू शकतो. असं नागेश्वरने
आता स्पष्टपणे उर्वशीला सांगितलेलं असतं. आत्ताच्या आत्ता त्याला फोन लावायचा आणि तो लग्न कुठं करतोय, तो कुठं आहे, ह्या सगळ्या गोष्टी कळल्या पाहिजेत. कारण त्याने तुमचाही डबल गेम केलाय, तुम्हालाही फसवलेलं आहे. खरं तर उर्वशी सगळ्यांचा डबल गेम करते प्रेक्षकांनो, कारण नागेश्वर बरोबर तिनं खोटं वागते. आता नागेश्वर तिला विचारतोय आणि मग तिनं फोन केलेला असतो, अरे ते डिवोर्स पेपरचं काय झालं, बरं मला सांग कुठं लग्न आहे, तिथं मी येऊन ते डिवोर्स पेपर घेऊन जाते. तेव्हा आता तिला हा म्हणतो की हो पाठवतो पत्ता. आता नागेश्वरची इथे एक मोठी चूक होते प्रेक्षकांनो. नागेश्वरने पत्ता पाठवल्यानंतर म्हणजे मोबाईल स्वतःकडे ठेवून गेला पाहिजे होता, पण नागेश्वरने तसं काहीच केलं नाहीये. मोबाईल उर्वशीकडे तसाच दिला. म्हणजे ऑब्व्हियसली जेव्हा कुशल पत्ता पाठवणार तेव्हा उर्वशी तो पत्ता बदलणार आणि नागेश्वरला वेगळ्या ठिकाणी घेऊन जाणार. कारण नागेश्वरने काहीही केलेलं असलं तरीही महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे उर्वशी त्याच्याबरोबर खोटं वागत आहे. उर्वशीला काहीही करून गिरिजाला घरात येऊच द्यायचं नाही. एकदा का तिचं लग्न लावून टाकलं की रिकामं झालं असं तिच्या डोक्यात आहे आणि म्हणूनच तिने या सगळ्या गोष्टी केलेल्या असतात. आणि त्याचबरोबर आता रुद्र हा तिथे वेगळ्याच अवस्थेत आहे आणि इकडे ही उर्वशीचं जे काही वेगळं नाटक आहे ते तर आपल्याला माहितीच आहे. आणि ती नागेश्वरला सरळ सरळ फसवते, पण या मूर्ख नागेश्वरला मात्र अक्कलच येत नाही. त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र उर्वशी म्हणते की हो मी देते पत्ता. नागेश्वर म्हणतो जरा जरी का याच्यामध्ये काही गोंधळ घातला तर गाठ माझ्याशी आहे, कारण तुम्ही खोटं वागलेलं आहात आणि हे सगळं जे काही कांड केलेलं आहे त्याची शिक्षा तर तुम्हाला भोगावी लागणारच आहे, असं इकडे नागेश्वर तिला सांगत असतो. तेव्हा मात्र ती म्हणत असते की बरोबर आहे, मी काही करणार नाहीये असे ती सांगू लागते. आता इकडे लगेचच हा कुशल डिवोर्स पेपर घेऊन येतो आणि म्हणू लागतो की हे राहिलंच होतं. कसं आहे, पहिल्या लग्नातनं मोकळं झाल्याशिवाय दुसरं लग्न करता येत नसतं ना, त्यामुळं या पेपरवरती सह्या तर कराव्याच लागतील तुला आधी. तेव्हा ती म्हणत असते अरे गरज काय आहे, माझ्यासाठी हे लग्न संपलेलंच आहे, कारण रुद्रांनी त्याच्यावरती सह्या केलेल्या आहेत, मग हे लग्न माझ्यासाठी संपलंय असं इकडे ती सांगत असते. पण कुशल मात्र ऐकायला तयार नसतो. कुशल म्हणत असतो की नाही सह्या कर आधी. तेव्हा गिरिजा म्हणते इथे मी आपल्या नात्याचं बलिदान देते. रुद्र मला खरंच माफ करा, मला माहिती आहे मी जे काही करत आहे त्याचे परिणाम मलाच भोगावे लागणार आहेत, पण मला माफ करा रुद्र, पण ह्या नागेश्वर घोरपडेचा ज्याला तुम्ही देव मानता त्याचा चेहरा मी तुमच्या समोर आणल्याशिवाय शांत राहणार नाही, असं गिरिजा म्हणत असते. इकडे आता वासंतीला खूप राग आलेला असो. वासंती नागेश्वरच्या समोर येते आणि नागेश्वरला बोलू लागते की अहो काय चाललंय तुमचं हे सगळं, तुमच्या मुलाची अवस्था त्या बाईने अशी केली आणि तरीही तुम्हाला काही वाटत नाहीये. तिनं गिरिजाला या घरातून बाहेर काढलंय आणि रुद्राची अवस्था अशी झाली आणि तुम्ही तिला काहीच बोलत नाही तुमच्या बहिणीला. तेव्हा मात्र नागेश्वर चिडतो आणि म्हणतो बाद झालं, तुम्ही तुमच्या मालकाशी बोलताय, नवऱ्याशी बोलताय, लक्षात येतंय ना तुमच्या, नाही कळतंय ना तुम्हाला कोणाशी बोलताय, मग या आवाजात बोलायचं नाही. नवरा म्हणजे कोण आहे, मालक, तुम्ही तुमच्या मालकाशी बोलताय, ही गोष्ट लक्षात ठेवायची. आता त्या क्षणी वासंती शांत होते आणि वासंती म्हणू लागते की माफ करा मालक, मला ना मी एका बापाशी बोलते इथं, रुद्राची अवस्था जी झाली आहे ना त्याच्यासाठी, कारण तुम्हालाही माहिती आहे की हे सगळं कोणी केलंय, तरीही तुम्ही त्यांना पाठीशी का घालताय. तेव्हा नागेश्वर म्हणत असतो की तुम्हाला आणि तुमच्या लेकाला माहीतच आहे ना 6 महिन्यांनी ती जाणार आहे, मग एवढा त्रास करून घ्यायची गरज काय आहे या सगळ्या गोष्टींमध्ये. कारण नागेश्वरला आता वेगळाच राग आलेला असतो, नागेश्वरला वेगळ्याच गोष्टी कळलेल्या असतात आणि नागेश्वर ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने करत असतो. पण नागेश्वर म्हणत असतो काहीही झालं तरी आमच्यासाठी आमचा मान आमचा सन्मान हेच मोठं आहे, आमच्यासाठी दुसरं काहीही मोठं नाही, आमच्यासाठी कुणीही मोठं नाही आहे हे तुम्हालाही माहिती आहे. कारण त्या मुलीने आमचा केलेला अपमान आम्ही विसरलेलो नाही, कारण तिनं 4 चौघात आम्हाला तिच्या पायावरती नाक घासायला लावलेले आहे, ही गोष्ट आम्ही कधीही विसरणार नाही, असं म्हणत नागेश्वर इकडे वासंतीला सांगत असतो आणि तिचाच गळा आवळतो आणि तिला बोलायला लागतो की एक गोष्ट तुम्हीही लक्षात ठेवायची आहे, काहीही झालं तरीही या सगळ्यापासून लांब राहायचं आणि त्या गिरिजापासून लांब राहायचं, पुन्हा तिची वकिली करत माझ्याकडे यायचं नाही,
अशा भाषेत आता नागेश्वरने वासंतीला सांगितलेलं असतं. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की आता हे सगळं रुद्रला आपण शांतपणे नीट समजून सांगितल्याशिवाय रुद्रला गोष्टी कळणार नाहीत हे वासंती, त्याचबरोबर विशाखा आणि त्याचबरोबर श्रीमंतच्या डोक्यात येतं आणि मग ते सगळेजण तिथे येतात आणि रुद्रला सांगू लागतात की रुद्र, हा सगळा प्रॉब्लेम अशा पद्धतीनं झालेला आहे. तुला या सगळ्या गोष्टीबद्दल नीट शांतपणे ऐकून घ्यावं लागणार आहे. म्हणजे गिरिजाला असं सांगितलेलं होतं आणि म्हणूनच गिरिजाने तिकडे जाण्याचा निर्णय घेतलेला आहे. इकडे मात्र लग्न लागत असतं तेव्हा रुद्र म्हणतो की मला माहिती आहे गिरिजा कुठं आहेत. म्हणजे रुद्रने गिरिजाला पाहिलं होतं, गिरिजा तिच्या घरी होती हे रुद्रला माहिती होतं. रुद्र आता शुद्धीत आहे आणि त्याला बरोबर त्या सगळ्या गोष्टी आठवतात आणि रुद्र वाऱ्याच्या वेगाने धावतच निघतो आणि इकडे नागेश्वरला घेऊन उर्वशी वेगळ्याच ठिकाणी गेलेली असते. तिथं गेल्यानंतर मात्र नागेश्वरला तिथे कुणीच दिसत नाही. तेव्हा नागेश्वर म्हणतो, तर इथे तर काहीच नाहीये. कुठे आहे तो नवरदेव नवरी? कुणीच नाहीये इथे तर फक्त घंटा आहे. असं म्हणत नागेश्वर ओरडायला सुरुवात करतो. आता मात्र रुद्र धावत आलेला आहे आणि गुरुजी इकडे म्हणत असतात की हे मंगळसूत्र आहे, पहिलं मंगळसूत्र नवरीच्या वेळात असेल तर दुसरे लग्न कसं लागणार, ते मंगळसूत्र काढावं लागेल. गिरिजा म्हणत असते की नाही काढणार आणि मग स्वतः कुशल ते मंगळसूत्र गिरिजाच्या गळ्यातून खेचून काढत असतो आणि तेव्हा मात्र पाहायला मिळतं की रुद्र तिथं आलेला आहे आणि रुद्र भयानक चिडलेला असतो. रुद्र म्हणत असतो की बाद झालं, आत्ताच्या आत्ता हे सगळं बंद करायचं, कारण ती रुद्रप्रताप घोरपडेची बायको आहे. असं म्हणत त्याने कुशलचा हात पेरगळायला सुरुवात केलेली आहे आणि कुशलला मात्र आता जन्माची अद्दल घडवत आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.